नागपुरात ठेकेदारांच्या प्रस्तावित काम बंद आंदोलनावरून राजकारण तापलं आहे। एका बाजूला सरकार प्रलंबित देयकांबाबत परिस्थिती सुरळीत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधक सरकारवर विधानसभेत चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत आहे। या मुद्द्यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपापली भूमिका मांडली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि बजेट अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा मांडलेला होता आणि सरकारने त्यामध्ये उत्तर देत असताना सांगितलं की आता त्यांची काही थकीत राहिलेली नाही, अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला आलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकार खोटं बोलताना आपण पाहिलेलं आहे। जवळपास 89,000 कोटीचं देणं हे या कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टरलाच आता आंदोलन करावं लागतं आणि कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केलेली आपण पाहतोय। जे हर घर में नल, नल में जल हे घोषणा करून नरेंद्र मोदीनं तर पैसेच देणं बंद करून टाकलं। त्यामुळे त्याही कॉन्ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम आहेत, बांधकाम विभागाचे कॉन्ट्रॅक्टरचे वेगळे प्रॉब्लेम आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये कोणीच आता सुखी नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। कॉन्ट्रॅक्टदारांचे पेमेंट शासन नियमितपणे देत आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की नवीन सरकार आल्यापासून आपण नवीन कामं मंजूर केले नाही, जुन्या लोकांची देयकं देणं हेच प्राधान्य ठेवलेलं आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांचे पैसे देत आहोत। अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे। शेवटी कॅशचा इनफ्लो आणि आउटफ्लो सर्व राज्याचे विकास कामे, वेगवेगळ्या योजना हे सर्व आम्ही करतो। आता आपल्यालाही कल्पना आहे की कृषी यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे अर्ज मंजूर केलेले आहे। टप्प्याटप्प्याने सर्वांचे देयके देण्यात येत आहे।